11 तारखेला होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यानिमित्त आज ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलं। या प्रसंगी माजी महापौर संगीताताई खोत, कल्पनाताई कोळेकर, सविताताई मदने, संजय बापू विभूते, प्रदीप वाले व ओबीसी नेते अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। राजकारणाची समाजकारणाची दिशा बदलणारा गुरुवार दिनांक 11 रोजी होणारा ओबीसी आरक्षण बचाव महायज्ञ मेळावा आता 2 दिवसांपूर्वी ठेवलेला आहे। सगळ्या जिल्ह्यात, सगळ्या तालुक्यामध्ये, सगळ्या शहरातील वॉर्डमध्ये ओबीसी नेते, कार्यकर्ते अतिशय जोमाने हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कामाला लागलेले आहेत। आणि प्रचंड मोठा मेळावा जो आहे या सांगलीच्या इतिहासामध्ये भंगर समाज मेळावा झाला होता 1990 साली शेडगे बापूंनी मेळावा घेतला होता। त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कित्येक पट मोठा मेळावा जो आहे तो या 11 तारखेला या सांगलीमध्ये शहरामध्ये होत आहे। सगळ्या समाज हे तेलीमाळी, साळी, कोटी, कुंभार, रत्तेवडा, मुस्लिम, मुस्लिम असतील, लिंगायत असतील, सगळे समाज बांधव सगळे एक दिलानं सगळ्या तालुक्यामध्ये बैठका सुरू आहे, सगळ्या गाव भेटी सुरू आहेत। त्याप्रमाणे प्रचार यंत्रणा जी आहे ती सुद्धा पूर्णपणे कामाला लागलेली आहे। सांगली जिल्ह्यातीलच नाही तर शेजारचे जिल्हे जे आहेत त्यातील खरं तर कोल्हापूर जिल्हा जो आहे, राधानगरी असेल, उदरगड असेल, कोरोली असेल, त्या ठिकाणी शाहूगड वगैरे असेल, कोल्हापूर शहरातील इथून या सगळ्या तालुक्यातून, कोल्हापूर इचलकरंजी तालुका असेल, या सगळ्या तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जे आहेत की ह्या मेळाव्याला या ठिकाणी येणार आहे। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मोठी तयारी करणार आहे। सांगोल्यातून जवळपास 200-250 गाड्या ज्या आहेत त्या इथल्या सांगोला तालुक्यात येणार आहे। अशा प्रकारे सातारा जिल्ह्यातून सुद्धा या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव या मेळाव्यात यशस्वी करण्यासाठी येत आहेत। आणि अशा तऱ्हेने आपल्याला पाहायला मिळलं कालच या ठिकाणी जरांगेची या ठिकाणी रॅली झाली आणि त्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मिळाला आपण त्याने पाहिलेला आहे। आणि त्या कालच्या रॅलीमध्ये जरांगेने पुन्हा एकदा इथे येऊन आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या घटनेवरती वीट सोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो जरांगेने काल या ठिकाणी केलेला आहे। आज जरांगे कोल्हापूरला आहे, त्या कोल्हापूरला सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही अशी आमची माहिती आहे। तर अशा प्रकारे एकीकडे जरांगेला अल्पसा प्रतिसाद मिळत आहे आणि दुसरीकडे ओबीसीचे मेळावे मात्र जे आहेत त्यांना दाखवण्याचा प्रतिसाद जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहे। आणि एकंदरीत या मेळाव्यासाठी आमचे नेते दिवस आहेत, मार्गदर्शन असणार आहेत। आमचे मुस्लिम समाजाचे नेते या ठिकाणी